आशाताईंच्या भगिनी ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर या देखील तिकडे पोहोचलेल्या आहेत शिवाजी पार्क परिसरामध्ये. लहानपणापासून ज्या बहिणीला आपण पाहिलेलं आहे, जिची कारकीर्द आपण पाहिलेली आहे, जिचं काम आपण पाहिलेलं आहे, जिच्या आयुष्यातले चढ उतार आपण पाहिलेले आहेत, तो एक धागा, तो एक दुवा आपल्यातून निसटून जाणं म्हणजे खरं तर मंगेशकर कुटुंब म्हणजे 5 पेढी वेणी आहे आणि त्यातला एक पेढ बाजूला करणं शक्य नाही आहे. इतके ते एकमेकांशी तादात्म्य पावलेले आहेत, एकरूप झालेले आहेत. लता दिदी गेल्या आणि आता आशाताई गेलेल्या आहेत आणि त्यामुळे मंगेशकर भावंडांच्या या मनामध्ये किती मोठी पोकळी असेल. म्हणजे संगीत हे एक सूत्र आहे या सगळ्या 5 भावंडांना जोडून ठेवणारं, बांधून ठेवणारं, आणि त्याची ही एक घडी आज वेगळी झाली आहे, बाजूला झाली आहे. त्यामुळे त्यांना किती त्रास होत असेल, किती आठवणींचं काहूर त्यांच्या मनामध्ये सध्या दाटून आलेलं असेल, किती क्षण असतील आनंदाचे, दुःखाचे, संघर्षाचे, ज्या सगळ्याला ही 5ही भावंड अत्यंत धीरोदात्तपणे सामोरी गेलेली आहेत. त्या सगळ्या प्रसंगांची उजळणी कदाचित आत्ता या मंगेशकर भावंडांच्या मनामध्ये होत असेल आणि ते त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा दिसतंय. अश्विन, खरंय जसं तू म्हणालीस, कारण आशाताईंच्या उषाताई या आशाताई मोठ्या भगिनी आहेत, उषाताई त्यांच्यापेक्षा लहान आहेत, पण ते जे भावंडांचा घट्टपणा होता किंवा ते ममत्व जे आहे, ओलावा जो आहे, तो माझी खात्री आहे ते सगळे क्षण आता त्यांच्या मनामध्ये दाटून आले असणार. आणि हे क्षण स्वीकारणं आपल्याला जर इतकं कठीण जात आहे तर विचार कर की त्यांना किती कठीण जात असेल ते. कारण एकत्र वाढलेली सगळी भावंड, वेगवेगळा प्रवास, वेगवेगळ्या अनुभवांचा ज्याच्यामध्ये संचय होत तेव्हा हा सगळा प्रवास पुढे गेलेला आणि आताचा हा क्षण जेव्हा आपण आशाताईंना निरोप देतोय. प्रवीण दवणे यांच्याकडे पुन्हा एकदा जाऊया आपण. प्रवीण दवणे सर, मगाशी मी सुधीर गाडगीळ यांना देखील प्रश्न विचारला, तोच आपल्याला विचारतो. साहित्य काय म्हणूया आपण, साहित्याची आवड आशाताईंची, म्हणजे वाचन त्यांनी पुन्हा पुन्हा सांगितलेलं होतं कार्यक्रमांमध्ये की मला वाचायला खूप आवडतं. जसं आता सुधीर गाडगीळ यांनी देखील उल्लेख केला, चरित्र आणि या गोष्टी त्यांना खूप वाचायला आवडायच्या. आपल्याबरोबर पुस्तकांचा, लेखकांचा काही विषय निघायचा त्यांचे आवडते लेखक कोण होते, कुठली पुस्तकं, त्यांना कुठलं पुस्तक खास करून त्यांना भावलेलं होतं, आवडलेलं होतं? अगदी हा कधी आजच्या वर्तमानातला योग्य प्रश्न आहे. विशेषतः म्हणजे प्रभू कुंजामध्ये अगदी पहिल्यांदा गेल्यावर माझं जेव्हा लक्ष कशात गेलं असेल कुठे, तर त्यांच्या ग्रंथांच्या कपाटाकडे गेलं बरं का. तर इतके विविध प्रकारचे ग्रंथ की अगदी मुकुंदराजांचा ग्रंथ असेल, ज्ञानेश्वरी, महानुभाव, ते अगदी कवी ग्रेस इथपर्यंतची पुस्तकं मी त्यांच्याकडे पाहिली. आता आशाताईंच्या बद्दल मुद्दाम मी सांगितले, सगळ्याच मंगेशकरांना ती ग्रंथांची आवड आहे, परंतु आशाताईंच्या बद्दल मी सांगेन की मी त्यांना म्हटलं की प्रत्येक कुठलंही गाणं तुमचं असेल तर त्या गाण्यामध्ये जे काव्य असतं ते काव्य तुम्ही जगता कसे. तर त्यांनी मला जे सांगितलं ते इथे मी सांगतोय. ते ध्वनिमुद्रित झालेलं होतं ते अन्य जाहीर मुलाखतीमध्ये त्यावेळेला मी जी घेतली त्याच्यात. त्या म्हणाल्या, अहो आमचं बालपण हे अन्न पाण्याबरोबर पुस्तकांनी त्याचं पोषण केलं. आणि आवडत्या लेखकांच्या मध्ये नाव घेताना आवर्जून अशा त्याने उल्लेख केला तो म्हणजे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरांचा केला, नंतर श्रीनाथ पेंडसेंचा उल्लेख त्यांनी केला, साने गुरुजींचा केला, खांडेकरांचा तर अनेकदा केला. ही नावं जेव्हा त्यांनी घेतली तेव्हा मला असं वाटलं की मी एका गायिकेशी बोलतोय का एका मी प्रथित अशा लेखिकेशी बोलतोय. कारण हे सगळं जे आहे ना वाङ्मयाचं धन ते त्यांच्या बोलण्यात सगळ्यांच्या मध्ये येतच अनेकदा. तुम्ही आता उषाताई आल्याचा उल्लेख या ठिकाणी केला. मी कालच उषाताई आणि मीनाताईंशी जेव्हा बोललो सांत्वनपर, तेव्हा पण उषाताई माझ्याशी बोलताना हे म्हणाल्या की आशा जी ताजी तवानी राहिली, टवटवीत राहिली, याचं कारण सुद्धा सगळ्या कामाचा व्याप सांभाळून त्यांचं वाचन, कवितेचं वाचन, संत कवितेचं वाचन हे सतत त्यांचं चालू होतं. आणि त्यामुळे प्रत्येक उच्चार हा नुसता उच्चार नाही, कवीने जे लिहिलंय ते त्याची खरं म्हणजे वाङ्मयांतून जी दृष्टी मिळाली त्याबद्दलची एक ध्वनिमुद्रणाची आठवण माझ्याकडे आहे. पण तुम्ही मला जसा वेळ द्याल तशी मी सांगेन.
तुम्ही आताही सांगू शकता. चालेल ना? हो हो. तर एक ध्वनिमुद्रण होतं एका चित्रपटाचं. माझ्या ते सगळं नाव वगैरे लक्षात आहे, परंतु संबंधित माणसांना दुखवायचं नाहीये. हम्म. तर मी आणि एक ज्येष्ठ कवी, मी त्यावेळेला अगदी 28-29 वर्षाचा असेल आणि ते ज्येष्ठ कवी त्यावेळेला कदाचित 50शीचे असतील आणि आमच्या दोघांची गाणी त्या गाणार होत्या. मी नेहमी लवकर जायचो कारण मला नुसतं गाणं ऐकायला आवडायचं नाही. तर मग दीदी येतात कशा, आशाताई येतात कशा, आल्यावर त्या कसा गाण्याचा विचार करतात, रिहर्सल कशा करतात, हे मला आवडायचं. हम्म. तर पहिलं गाणं जे होतं ते त्या ज्येष्ठ कवींचं होतं आणि नंतर माझ्या गाण्याचा क्रमांक होता. तत्पूर्वी आशाताईच्या माझ्या भेटी होत्या आणि मला त्यांच्याविषयी म्हणजे त्यांना माझ्याविषयी आपुलकी वाटते मला कळलं होतं. माझ्या मनात आईचं स्थान होतंच, पण त्यांच्या मनात एक आपुलकी होती पुत्रवत. आपल्याला कळतं ना, एखादा माणूस बोलतोय, पुन्हा पुन्हा बघतोय, महत्व देतोय, हे आपल्याला कळतं आपल्या देहबोलीतून. तर त्या कवींच्या गाण्याची रिहर्सल सुरू झाली आणि शेतावर गोफण करण्याचं ते गाणं होतं आणि त्या कवींनी लिहिलेली जी ओळ होती ती भीर 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 घेत भरारी, अशी ती ओळ होती त्यांची. तर त्यांनी रिहर्सलची पहिली ओळ झाली आणि त्यांनी चष्मा जरासा असा केला आणि माझ्याकडे पाहिलं तर मी सरकलो, कारण त्यांना कदाचित गाणं कोणाचंही कळलं नसेल. तर त्यांनी माझ्याकडे पाहिलं तर मी जरा छाती धडधड, इकडे या, मला म्हणाले. म्हटलं काय, तुम्ही असं काय लिहिलंय? म्हटलं आशाताई, हे माझं गाणं नाहीये, माझं नंतरचं गाणं आहे. तर मग कुणाचं आहे? मग शेजारी ते ज्येष्ठ कवी बसले होते, तर त्यांना त्यांनी बोलावलं आणि आता वाङ्मयाची दृष्टी, साहित्याची दृष्टी कशी, हे तुम्ही जेव्हा दोघं आणि आपले जेव्हा हजारो प्रेक्षक रसिक श्रोते ऐकतील तेव्हा थक्क होतील. हा कुठेही आलेला किस्सा नाहीये. काय झालं तर त्या कवींना त्यांनी विचारलं, काय हो तुम्ही काय लिहिलंय? म्हणे हे लिहिले मी, भीर 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 घेत भरारी. तर म्हणे काय लिहिलं असं? म्हणजे गोफण करणारी ती जी स्त्री आहे ती दगडाने ते उडवते आणि ती पाखरं उडून जात आहेत. त्या म्हणाले मला हा अर्थ माहिती आहे. आता मी ऐकत होतो एका बाजूला. म्हटलं काय बोलताय आशाताई? आशाताई म्हणाले, काय हो, एक तर म्हणे भीर भीर म्हणत नाही, भीर हसव आहे, भीर 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 असं म्हणतात, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, भरारी घेताना पाखरं ही तिथल्या तिथे गोल गोल फिरतात. भरारी घ्यायची असेल तर खालून वर पंख झेपावून वर जातात. तिथल्या तिथे गोफण मारल्यानंतर ती फिरतात, ती भरारी कशी घेतील? मला ही ओळ बदलून पाहिजे. मी इतका सरकलो, त्याने अक्षरशः कारण सांगितलं ती ओळ का नको. म्हणजे रस्व दीर्घाच्या त्याच्या चुका आणि भरारी म्हणजे खालून वर पंखाने भरारी, तिथल्या तिथे बिरबिरड नाही, हे त्यांनी सांगितलं. नंतरचा जो भाग आहे तो थोडा संकोचाने मी सांगेन. त्यांनी मला विनंती शब्द चुकीचा आहे, मला त्यांनी सांगितलं की प्रवीण तुम्ही ओळ बदलून द्या. मी म्हटलं क्षमस्व, कवी विद्यमान आहेत आणि मी माझी त्यांची काही ओळख मी त्यांच्या परवानगीशिवाय बदलणार नाही. मी सांगितलं तितक्याच नम्रतेने, त्यांना ते पटलं आणि मग त्यांनी काय बदल पुढे केले माहिती नाहीत, पण माझं गाणं मात्र ध्वनिमुद्रित झालं. मी जेव्हा परत निघालो प्रवासाला रेकॉर्डिंग उरकून, तेव्हा माझ्या लक्षात आलं की आज पटकन कुठले तरी शब्द आहेत ते पूर्ण पण उतरवले जात नाहीत. अनेकदा तेवढी ओळ उतरवली जाते, ती पण मराठी गाणं इंग्रजीत उतरवून जाण्याची स्पर्धा असते. अशा वेळेला आशाताई मला थोर का वाटतात? तर कविता ती ग्रामीण असो, लोकगीत असो, अभंग असो, भावगीत असो, त्या काव्याच्या मुळाशी ज्या शिरतात तिथे त्यांचं वाङ्मयीन अस्तित्व मला कळतं. म्हणजे आपण जे वाचलंय, आपण जे पाहिलंय त्याचा आपल्या कामामध्ये समावेश करून घेणं आणि आपलं काम अधिकाधिक योग्य पद्धतीनं व्हावं यासाठी प्रयत्नशील असणं, हा एक नवीन पैलू प्रवीण दवणेजी तुम्ही सांगितलात.